नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदुरबारमध्ये आले आहेत. यावेळी प्रचारासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नंदुरबारमध्ये आल्याची माहिती समोर येते. यासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे शुक्रवारी पुण्यामध्ये असणार आहेत. राज यांची पुण्यातील सारसबागेच्या चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे, तर आदित्य यांची रोड शो होणार आहे. राज ठाकरे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेणार आहेत, तर आदित्य ठाकरे मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी रोड शो करणार आहेत. मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकरांवर साडी वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी साड्या वाटल्याचा धंगेकरांवर आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास आपण मुसलमान समाजाचे आरक्षण रद्द करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवू, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते गुरुवारी तेलंगणातील भोंगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते. रवींद्र धंगेकरांसाठी शरद पवारांची पुण्यामध्ये सभा होणार आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले असून धंगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार, रमेश चैनिथला, बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा होणार आहे. भोसरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीमध्ये विजय संकल्प सभा होणार आहे. त्यानिमित्त महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव यांची सभा होणार आहे. जालना शहरातल्या फ्रेझर बॉयज शाळेच्या मैदानामध्ये सायंकाळी ही सभा होईल. 2 दिवसांपूर्वी याच मैदानावर अमित शहा यांची सभा झाली होती. त्याच मैदानावर आता ही सभा होणार आहे. अहमदनगर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाडून टाकण्याची प्रक्षोभक भाषा करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय कलम 153(अ) आणि 506 नुसार कारवाई करावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात येते. या संदर्भात मुंबईतील मरीन ड्राईव्ह, मरीन लाईन्स तर छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ताधारी विरोधकांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, नवनीत राणा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभेचे वातावरण तापले असून मुख्यमंत्री शिंदे हे वैजापूर येथे सभा घेणार आहेत, तर नवनीत राणा यांची शहरात रॅली निघणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सभेनंतर आरटीसी बसमधून प्रवास केला आहे. तेलंगणातील लोकसभेच्या सर्व 17 जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. नवनीत राणा यांनी जुनी आठवण सांगत उद्धव यांच्यावर टीका केली. ज्यांनी तुरुंगात टाकलं तेच संपले असं म्हणत उद्धव यांच्यावर टीका केली आहे. ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले मैदानात उतरलेत. ठाण्यामध्ये महायुतीच्या प्रचाराला वेग आलाय. असं असताना मस्केंच्या प्रचारार्थ रामदास आठवलेंनी सभा घेत मवियावरती टीका केली आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार
माणिकराव कोकाटे यांची गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत भेट झाली आहे। या भेटीत त्यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जाते। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारात त्यांनी आतापर्यंत सक्रिय सहभाग घेतला नव्हता, त्यामुळे ही भेट महत्त्वाची समजली जाते। अखेर भेटीनंतर कोकाटेंची नाराजी दूर झाली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे। दाभोळकर यांच्या हत्येच्या 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागलाय। यावर आता 5 पैकी 3 आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। शांतिगिरी महाराज यांनी दिनकर पाटील यांची भेट घेतली। शांतिगिरी महाराज दिनकर पाटील यांच्यात चर्चा झाली। उमेदवारी न मिळाल्याने दिनकर पाटील गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते। 3 दिवसांपूर्वी दिनकर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती। संजय राऊत 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत। शनिवारी राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ सभा घेणार आहेत। राऊत यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली। संजय राऊत संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर बैठका घेणार आहेत। नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अमित ठाकरे मैदानात उतरलेत। शनिवारी नाशिकमध्ये महायुतीचा मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीसह आता मनसेचे सर्व प्रमुख नेते शनिवारी होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। शांतिगिरी महाराज आता काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।